आज आपण संख्या प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा विषय आहे तो बघणार आहोत. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. डेफिनेशन काय होऊ शकते रॅशनल नंबर इरॅशनल नंबरची. परिमेय संख्या ही अशी संख्या आहे की ज्याच्यामध्ये एक पूर्णांक दुसऱ्या पूर्णांकाला जेव्हा विभाजित करतो, डिवाइड करतो, त्यावेळेला जे आपल्याला उत्तर मिळतं, जी संख्या मिळते ती एक नक्की संख्या असते. ते उत्तर एक नक्की उत्तर असतं. हे जर इक्वेशन रूपामध्ये जर मांडायचं झालं तर a/b हा एक पूर्णांक आहे आणि b हा सुद्धा एक पूर्णांक आहे. आता ज्यामध्ये दोन्ही पूर्णांक आहेत, अट एकच आहे या ठिकाणी की इथे b जो आहे तो 0 म्हणजे शून्य नसला पाहिजे. अनुष्का, हे सगळा बंच आहे, हा तुमच्या क्लासचा बंच आहे. ओके, हे सगळ्यांना वाटायचं आहे. ठीक आहे, अँड कीप इट अप. ओके, रुपाली, काय झालंय? सकाळपासून गप्प आहेस? काही नाही. सांग काय झालंय? सर, ते काल रात्री आमच्या घरी चोरी झाली. चोरी झाली? हो. घरी सगळे ठीक आहेत ना? म्हणजे कोणाला काही झालं तर नाही ना? नाही, कोणाला काहीच झालं नाही. आम्ही सकाळी फिरायला गेलो होतो. रात्री आलो तर सगळं सामान अस्तव्यस्त होतं आणि सर्व दागिने आणि पैसे चोरीला गेले होते. पण मग तुम्ही पोलिसात तक्रार केली आहे का? हो. हां, हे ठीक केलं. तसं सुद्धा आपल्या गावामध्ये फारसं चोऱ्या झाल्याचं ऐकायला येत नाही आणि पोलिसात तक्रार केली हे योग्य आहे. पोलीस शोध घेतील आणि तुमचे दागिने पैसे जे काही गेलंय ते नक्की मिळेल. बघ, नक्की नक्की मिळेल. अगं, पण या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे ना. म्हणजे? अगं, गरजेपुरते पैसे घरामध्ये ठेवायचे, दागिने वगैरे गरजेपुरते. बाकी सगळे पैसे दागदागिने हे बँकेमध्ये ठेवायचे. बँकेमध्ये अकाउंट असेलच की तुमचं? नाही, बँकेबद्दल तर आम्हाला काहीच माहिती नाही. बँकेबद्दल काहीच माहिती नाही? अगं, मग आपण बँकेत जायला पाहिजे. आपण जाऊन ती माहिती करून घेतली पाहिजे. आपण एक काम करूया, तू माझ्याबरोबर उद्याच चल. आपण बँकेत जाऊया आणि बँकेचं कामकाज कसं चालतं हे आपण माहीत करून घेऊया. ठीक आहे सर? आम्हाला आवडेल बँकेबद्दल जाणून घ्यायला. अरे मग एक काम करूया, आपण सगळेच जाऊया बँकेमध्ये. हां, सगळेजण माझ्याबरोबर चला. आपण उद्याच बँकेत जाऊ आणि बँक कसं काम करते ते पाहू. ठीक आहे? बँक ही अशी संस्था आहे जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार चालते आणि लोकांच्या ठेवीच्या पैशाची जबाबदारी घेऊन त्यावर योग्य तो परतावा देते आणि त्याच पैशातनं लोकांना कर्ज उपलब्ध करून देते. सुरुवातीला आहे ते चौकशी अर्थात ग्राहक सेवेचं काउंटर. इथं ग्राहकांनी विचारल्यावरती बँकेसंदर्भातली कोणतीही माहिती मिळते बरं का. याशिवाय बँकेमध्ये कर्जासाठीचे सुद्धा एक काउंटर असतं. बँकेमधल्या स्लिप्स, खातं काढणं इत्यादीसाठी ही काउंटर असतात. आपण आता खातं उघडणाऱ्या विभागापासून सुरू करूया. खात्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामधला पहिला प्रकार बचत खातं म्हणजे सेव्हिंग अकाउंट. या खात्यात वैयक्तिक किंवा संयुक्त अर्थात सिंगल किंवा जॉईंट खातं हे प्रकार आहेत. यामधील वैयक्तिक खातं फक्त एकाच व्यक्तीच्या नावानं असतं आणि संयुक्त खातं 2 किंवा जास्तीत जास्त 4 व्यक्तींच्या नावानं असतं.
तसं पाहायला गेलं तर या बचत खात्यामध्ये तुम्ही ठेवलेल्या रकमेवर व्याजाचा दर कमी असतो. सध्या बचत खात्यात ठेवण्यात आलेल्या ठेवीवर खातेदाराला वर्षाला साधारणतः 3 ते 4% व्याज मिळत आहे. या खात्यामध्ये ठेवीच्या रकमेनुसार त्याचे प्रकार पडतात. काही खात्यांच्या मध्ये ठराविक रक्कम तुम्हाला शिल्लक ठेवावीच लागते आणि काही बचत खात्यांच्या मध्ये ती शिल्लक नसली तरी चालतं. त्याला झिरो बॅलन्स खातं असं म्हणतात. सर म्हणजे ते जनधन खाते ना? बरोबर, जनधन खातं. मुलांनो, तुम्ही सुद्धा तुमचं खातं बँकेमध्ये आता सहज काढू शकता. सर ते कसं काय? अगं खूप सोपं आहे. आपण एक काम करूया, आपण याबद्दलची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊया. बँकेने अल्पवयीन मुलांना बचत खाते काढण्याची सोय करून ठेवली आहे, पण त्यासाठी अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागते. त्या संदर्भातील डॉक्युमेंट्स, कागदपत्रे जमा करावी लागतात. ज्या मुलांचे वय 10 वर्षाहून जास्त आहे त्यांना त्यांची इच्छा असल्यास स्वतंत्रपणे बचत खाते उघडण्याची आणि ते हाताळण्याची परवानगी दिली जाते. आणि त्याचबरोबर अल्पवयीन मुले सज्ञान झाल्यावर आपल्या सहीचा नमुना सादर करून आपले खाते स्वतः चालवू शकतात. सर मी पण माझे बँक अकाउंट काढणार. नक्कीच, पण त्याआधी बँकेची माहिती तर करून घेऊया. चला. खात्याचा दुसरा प्रकार म्हणजे चालू खातं किंवा करंट अकाउंट. हे खातं व्यावसायिक संस्थांसाठी असतं, ज्यामध्ये खाजगी संस्था, भागीदार असलेल्या संस्था, सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या, ट्रस्ट इत्यादी प्रकारच्या व्यावसायिक संस्था चालू खातं उघडू शकतात. खातेधारकाच्या बँक खात्यात रक्कम असेपर्यंत ठेवी आणि रक्कम काढण्याच्या संख्येवर आणि रकमेवर कोणतीही मर्यादा नसते. खात्यातल्या शिल्लक रकमेवरती व्याज दिलं जात नाही. चालू खातेदाराला दर महिन्यात कितीही व्यवहार करता येतात. आता आपण ठेवी म्हणजे काय आणि त्या विभागाचं काय काम असतं ते जाणून घेऊया. थोडक्यात सांगायचं झालं तर ठेव म्हणजे बँक खात्यात सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवण्यात आलेली रक्कम. ठेवीचेही प्रकार आहेत बरं का. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट. ज्यांच्याकडे बचतीसाठी एका वेळी जास्त पैसे नसतात पण ते प्रत्येक महिन्याला छोटी छोटी रक्कम बाजूला ठेवू शकतात, असे लोक रिकरिंग डिपॉझिट काढू शकतात. यामध्ये खातेदार आधीमध्ये पैसे काढू शकत नाही, पण पैशाची निकड असल्यास कालावधी संपण्याच्या अगोदर रिकरिंग डिपॉझिट बंद करून रक्कम काढता येते. यामध्ये दुसरा प्रकार आहे मुदत ठेव. यालाच फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतात. 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीसाठी फिक्स्ड डिपॉझिट केलं जाऊ शकतं. मुदत ठेवीवरचं व्याज ठराविक अंतरानं मिळू शकतं किंवा पूर्ण व्याज कालावधीच्या अखेरीस ठेवलेल्या रकमेसोबत एकत्रपणे मिळतं. मुदत ठेवीमधूनच मध्येच पैसे काढता येत नाहीत, पण गरज पडल्यास मुदत ठेव मुदतीपूर्वी बंद करता येते. अशा वेळेला व्याजाचा दर कमी होऊ शकतो. बँकांमध्ये मुदत ठेव रकमेवरती कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध असते. साधारणतः मुदत ठेव खात्यामध्ये ठेवलेल्या रकमेच्या 70% ते 90% कर्ज मिळू शकतं. सर म्हणजे आईने पैसे घरात न ठेवता बँकेत ठेवले असते तर त्या ठेवीच्या प्रकारानुसार तिला आणखीन काही रक्कम मिळाली असती. पण जर आईला पैशांची आणखीन गरज असेल तर असे पैसे बँक देऊ शकते आणि त्याला कर्ज असं म्हणतात. आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. कर्जाचे साधारणपणे 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार व्यक्तिगत कर्ज. यामध्ये आजारपण, लग्न, प्रवास किंवा इतर गरजांसाठी बँकेकडून व्यक्तिगत कर्ज मिळू शकतं. मुलांनो, तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचंय पण घरची परिस्थिती तशी नाही असं जर वाटत असेल तर घाबरू नका.
बँक तुम्हाला तुमच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देते आणि ज्याची परतफेड तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करून पैसे कमवायला सुरुवात केल्यावरती करता येते. जर तुमच्या घरी नवीन गाडी घ्यायची आहे पण तुमच्याकडे तेवढी रक्कम नसेल तर बँक तुम्हाला नवीन वाहन खरेदी करण्यासाठी वाहन कर्ज देते. पण अशा कर्जात वाहन हे तारण म्हणून ठेवलेलं असतं. बँकेला या कर्जाच्या बदल्यात ठरलेले हप्ते द्यावे लागतात. पण ही गोष्ट विसरायला नको की असे हप्ते जर सलग काही महिने चुकले तर ती गाडी बँक ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे कर्जाचा योग्य पद्धतीनं हप्ता भरणं ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाला आज आपलं स्वतःचं घर असावं अशी इच्छा असतेच, पण त्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते आणि जी लोकांकडे नसते. तेव्हा ही दरी भरून काढण्यासाठी अशा गरजू व्यक्तींना बँक गृहकर्ज म्हणजेच होम लोन उपलब्ध करून देते आणि या कर्जाच्या बदल्यात विकत घेतलेलं घर हे बँकेकडे तारण म्हणून ठेवलं जातं. पण जर आपण गृहकर्जाचे हप्ते भरायला अपयशी ठरलो तर मात्र बँक घराचा ताबा घेऊ शकते. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी बँका शेतकऱ्यांना विविध प्रकारची कर्ज देतात. यामध्ये बियाणं, कीटकनाशकं, ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारी साधनं घेण्यासाठी कर्ज मिळू शकतं. सर, मी आजच घरी जाऊन आईला सांगणार आहे की माझ्या शिक्षणासाठी पैसे जमवायचं काही एक टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण बँक मला एक शैक्षणिक लोन देणार आहे ज्याचे की पैसे मी माझ्या पगारातूनच फेडेन की. छान. मुलांनो, बँक म्हणजे काय आणि बँक कसं काम करते याची माहिती आपण घेतली. पण आताचं युग हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये बँक कसं काम करते ते आता जाणून घेऊया. सर, म्हणजे ते मोबाईलवरून करतात तसेच ना? अगदी बरोबर. बँकेचे व्यवहार जेव्हा इंटरनेटद्वारे केले जातात तेव्हा त्याला नेट बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग असे म्हणतात. तसेच त्याला ऑनलाईन बँकिंग, आभासी बँकिंग किंवा ई बँकिंग असेही म्हणतात. बँकेचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे हे आता पटलं ना? मला सांगा, काय काय शिकलो आज आपण? सर, आज आपण बँकेची कार्यप्रणाली पाहिली, ज्यात आपण बचत खाते म्हणजे सेव्हिंग अकाउंट, अल्पवयीन मुलांचे बचत खाते, चालू खाते म्हणजे करंट अकाउंट असे खात्यांचे प्रकार पाहिले. त्यानंतर आपण आवर्ती ठेव म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट असे 2 ठेवीचे प्रकार पाहिले. शाबास. तसेच आपण व्यक्तिगत कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज आणि हो कृषी कर्ज याबद्दलही माहिती करून घेतली. आणि हो, घर बसल्या बसल्या आपण बँकेचे व्यवहार सहज फोनवर किंवा कम्प्युटरद्वारेही करू शकतो हेही आपण पाहिले. बरोबर. सर, मी पण बँकेचा वापर करणार. सर, मी आजच घरी जाऊन माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना आणि हो आई वडिलांना सुद्धा बँकेचे महत्त्व पटवून देणार आहे. सर, आम्ही पण सांगणार. शाबास.